परवा जिथे वास्तुक्षंतीला गेलो होतो ना, तर आज सुद्धा ना आम्ही छान असे रेडी होऊन तिथेच निघालो होतो. आता घराचं रिसेप्शन होतं असं म्हटलं ना तरी चालेल. हल्ली ना वास्तुक्षंती म्हटलं की 2 दिवसांचा कार्यक्रम असतो. आदल्या दिवशी असते ती पूजा आणि दुसऱ्या दिवशी असतो तो जेवणाचा कार्यक्रम. खरं तर ना हीच पद्धत छान आहे, कारण आदल्या दिवशी पूजा वगैरे केली की दुसऱ्या दिवशी आलेल्या पाहुण्यांना भेटता सुद्धा येतं. नाहीतर मग पूजेला बसायचं की पाहुण्यांना भेटायचं हाच मोठा प्रश्न पडतो नाही का. इथं मुलांचं सुद्धा ना छान खेळायचं चाललं होतं आणि आम्हा मैत्रिणीच्या सुद्धा ना छान गप्पा टप्पा रंगल्या होत्या. कारण आम्हा मैत्रिणींना भेटायचं म्हटलं की काहीतरी खास कारणच लागतं आणि आम्ही आवर्जून काय भेटत नाही आणि अशा मैफिली आमच्या काय रंगत नाही. रोजच्या कामातून दिवस कसा निघून जातो ना तेच कळत नाहीये. त्याच्यामुळे ना इथं गप्पा तर लांबची गोष्ट राहिली, पण भेटणं सुद्धा ना रोज होत नाही. असो लगेच पेटपूजा वगैरे केली आणि घरी आलो. आता या उन्हाने मात्र ना वैताग आणून सोडलाय, कारण इतकी गरमी वाढली आहे ना, त्याच्यामुळे इथं मस्त थंडगार सरबत केला. त्याच्यामुळे ना म्हणलं शरीराला थोडंसं थंडावा मिळेल. मस्त थंडगार सरबत वगैरे पिऊन छान झोप काढली आणि नंतर गेलो होतो बाहेर. आता थोडाफार किराणा घ्यायचा होता तो घेतला आणि तिथून नित्याला एक चप्पल खरेदी करायची होती म्हणून ती घ्यायला गेलो होतो. बापरे, चपलाची किंमत इतकी होती ना की काही विचारूच नका. आता इतक्या लहान मुलांची चपलाची किंमत इतकी असते ना हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि या मुलीचं मात्र ना आरशात बघून अगदी मोठ्या माणसासारखं ना चप्पल ट्राय करायचं चालू होतं. चप्पल तर काही घेतली नाही, पण बाहेरच ना मस्त असं जेवण केलं. जेवण वगैरे करून ना घरी आलो आणि मस्त दिवसाचा शेवट केला. चला मग असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया तर नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.